नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट या संस्थेने 2014मध्ये महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र स्टेट ॲडॉप्शन ॲक्शन प्लॅन नावाचा एक अहवाल सादर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की भविष्यात पुण्यात पावसाचं प्रमाण 37.5% वाढेल आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता आपण म्हणतोय, आपण वाचलेलं आहे, आपण हे जाणतो की जागतिक तापमान वाढ होत आहे, पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत आहे आणि ह्या सगळ्यांचं पर्यावरणावर जे परिणाम होतात त्या माध्यमातून पृथ्वीचं तापमान वाढणार आहे. आणि त्या वाढलेल्या तापमानामुळे अंटार्क्टिका असेल, ग्लेशियर्स असतील, त्याच्यामधलं बर्फ वितळणार, समुद्राची पाणी पातळी वाढणार आणि त्यामुळे पर्यावरणावर म्हणजे वैश्विक पर्यावरणावर जे बदल घडून येणार आहेत त्यामुळे तीव्र पाऊस, तीव्र तापमान, तीव्र थंडी आणि वातावरणीय बदल, ढगफुटी, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा अनेक घटना घडणार आहेत. आणि आपण जाणतो की आपलं पुणे शहर हे बशीमध्ये वसलेलं आहे. म्हणजे चारी बाजूने घाट. मग तुम्ही आपला तामिनी घाट असेल, बोरघाट असेल, कात्रजचा घाट असेल, खंबाटकी घाट असेल, पुण्याजवळचा बोपदेवचा घाट असेल, दिवे घाट असेल, हे सगळे घाट वरच्या बाजूला आहेत आणि पुणे तळाला आहेत. आणि पुण्याकडं येणारं पाणी हे तीव्र उताराने पुण्याच्या दिशेने वाहत येतं आणि पुण्यामध्ये जे ओढे नाले आहेत त्या नाल्यांना येऊन मिळून हे शेवटी मुळामुठेकडे जातं. आता मुळा असेल, त्याच्यानंतर मुठा असेल, त्याच्यानंतर आपली राम नदी असेल, देव नदी असेल, ह्या सगळ्या नद्यांना शेवटी मुळामुठा होऊन शेवटी भामा असेल, कुकडी प्रकल्पातून येणाऱ्या नद्या असतील, घोड नदी असेल, ह्या सगळ्यांचा संगम होऊन दौंडला भीमा होते. पण अलीकडे पुण्यात ही मुळामुठा असते. आणि ह्या मुळामुठेचं पुणे शहरातून जे मार्गक्रमण आहे, म्हणजे संगम पुलाजवळ मुळा आणि मुठेचा संगम होतो अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, नंतर ही मुळामुठा होते. आता मुळामुठेचं जे मूळ नैसर्गिक पात्र आहे ते पात्र आणि त्या पात्रामध्ये आता नदी सुधार योजनेचं चालू असलेलं बांधकाम, याच्यातून आपल्याला एक कळतंय की आपण मुळामुठा नदीला, म्हणजे आधीची तिकडची मुठा आणि इकडून म्हणजे दापोडीकडून येणारी मुळा, तर मुठेला आपण एका मर्यादित अशा प्रवाहामध्ये बंदिस्त केलं आहे. जसं काय तो कालव्याचा प्रवाह आहे आणि मध्ये त्या दोन्ही बाजूनंतर जी मध्ये जागा उरते, जी काठाच्या अलीकडे आहे, त्याच्यात आपण घाट बांधतोय. म्हणजे गॅबियन बंधारे असतील, दगडी बंधारे असतील, सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे असतील आणि त्याला आपण नदी सुशोभीकरण असं नाव दिलंय. आणि काठाच्या कडेने काय होणार, नदीपात्रातला रस्ता होणार, पार्किंगसाठी जागा होणार, बालोद्यान होणार, विरंगुळा केंद्र होणार, बगीचा होणार, जे काही होणार. आता आणि मुळामुठेचं पात्र प्रवाही राहील याच्यासाठी ते भुसकुटे वस्ती असतील, त्याच्यानंतर मुंडव्याजवळ जो केटीवियर आहे त्याच्या अलीकडे बंधारा घालायचा असेल, आणखी कुठे संगम ब्रिजजवळ बंधारा घालायचा असेल, हे असं काही प्रस्तावित आहे. आता ह्या नदी सुधार योजनेमध्ये काही पूल पाडले जाणार आहेत, जुने काही पादचारी पूल आहेत ते पाडले जाणार आहेत आणि असा सगळा खटाटोप करून नदी सुधार असं त्याला गोंडस नाव दिलं आहे. मूलतः नदीच्या आजूबाजूला आपल्याला काही करणं हे चुकीचं आहे, कारण नदीचं जे प्रवाहाचं पात्र आहे ते नदीच्या मालकीचं आहे. त्याच्यात हस्तक्षेप करायचा आपल्याला काय अधिकार? तुम्हाला जमिनीवरचे नागरी प्रश्न आहेत ते सोडवता येत नाही. वाहतूक असेल, वाहतूक कोंडी असेल, गर्दी असेल, शेवटी तुम्ही आता नदीकडे मोहरा वळवला की नदी पात्रातून रस्ता करा, जेणेकरून वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने बाहेर काढता येईल. नदी पात्रात भराव घाला, नदीमध्ये जागा निर्माण करा, जिथे आपल्याला जागा विकून स्थानिक स्वराज्य संस्थांना, बिल्डरांना FSI विकून इमारती उभ्या करता येतील, लाखो रुपये कमवता येतील. आपण नागरी क्षेत्राचा विकास करण्याच्या नादाखाली पुणे शहराच्या पर्यावरणाचा घात केलेला आहे आणि आता नदीचा गळा आपण आवळत आहोत, असं या निमित्ताने मला म्हणायचं आहे. नदीपात्रात किती आक्रमणं आहेत, किती अतिक्रमणं आहेत, नदीपात्रात आपण भराव घालतोय.
50 वर्षात एकदा येणाऱ्या पूर पातळी, 100 वर्षात एकदा येणारी पूर पातळी म्हणजे निळी रेषा, तांबडी रेषा ही त्या संबंधित विभागाने पुणे शहरात मुळामुठेसाठी निश्चित केलेली आहे, मला माहिती नाही. जर 1,00,000 क्युसेक पाणी सोडलं किंवा 60,000 क्युसेक पाणी सोडलं तर निळी पातळीला स्पर्श होईल. पण पुण्यात 35,000 क्युसेक पाणी खडकवासला धरणातून म्हणजे पानशेत, वरसगाव इथून सोडल्यानंतर येणार खडकवासल्यात, आणि खडकवासल्यात सोडल्यानंतर पुण्यात पूरस्थिती निर्माण होते. आणि 60,000 क्युसेक पाणी सोडलं तर पुण्यात पूरस्थिती काय निर्माण होईल? आधीच नदीपात्रात वाहून जायची जागा आपण कमीत कमी केलेली आहे. अतिक्रमण, आक्रमण, आणि आता ह्या सिमेंट कॉन्क्रीटच्या दगडी भिंती घालतोय, भराव घालतोय. त्याच्यानंतर विविध पुलांची पियर्स आहेत, मेट्रो मार्गाची पियर्स आहेत. नदीचं वाहून जाणारं क्षेत्र आपण रुंदी ही कमी करतोय. मग वाहून जायला जागा उरणार कुठे आहे? आणि पुण्यात 37.5% पाऊस वाढणार आहे, ढगफुटी होणार आहे. आणि पुणे शहरात पडणारा पाऊस कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे त्या पाऊस जमिनीत मुरायला जागाच नाही. सगळा पाऊस जलवाहिन्यांद्वारे वाहून हा पुन्हा नदीतच येणार आहे. म्हणजे नदीत हा समजा सगळा जमा होणारा पाऊस एकत्रित झाला तर पुण्यात काय हाहाकार माचेल. धरणारमध्ये तर पाऊस साठवता येणार नाही. 90%, 100%च्या पुढे ह्या घाट क्षेत्रात पाऊस होत राहिला आणि पुण्यात जर 60,000, 70,000 क्युसेकने पाणी सोडायची वेळ आली तर ते येणारं पाणी त्याला वाहून जायला जागा उपलब्ध नाही. आपण जागा कोंडमारा केला, जागा संकुचित केली, जागा आक्रसली आहे, जागा रुंदी आपण ती रुंदी आवळलेली आहे. मग हे पाणी वाहून जाणार कसं? शिवाय शहरातून नद्या, नाले, नागझरी पाणी आणून ओतणार पावसाळ्यात. आणि ढगफुटी झाली तर मध्यवर्ती पुण्यात पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी शक्यता म्हणतोय, असं घडलंच असं नाही, परंतु भविष्यात काहीही होऊ शकतं. या दृष्टीने आपण विचार करणार आहोत का नाही? आपल्याला नदी सुधार करायची, याचा अर्थ नदीच्या ठिकाणी असणारा अधिवास, नदीच्या ठिकाणी असणारी परिसंस्था, जैवविविधता, जीवविविधता, ॲक्वाकल्चर हे सगळं आपण नष्ट केलेलं आहे. आज मुळामुठा ही नदी नाही, हे गटार आहे. त्याच्यामध्ये सांडपाणी सोडलं जातं. लाखो लोक आता नदीला कचराकुंडी मानतात, ते नदीत कचरा टाकतात. मुळामुठा नदी ही मृतप्राय झालेली आहे. नदीच्या ठिकाणी असणारे सगळे जिवंत झरे बुजलेले आहेत. नदीचं पुनरुज्जीवन करून नदीला येणारी दुर्गंधी, घाण ही सगळी बंद केली तर नदी सुशोभित होईल. ते खरं नदी सुधारणा होईल, नदी सुधार होईल. अन्यथा गटाराच्या बाजूला बाग, बगीचा, क्रीडांगण, बालोद्यान, पार्किंग, वृद्धांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करून दुर्गंधीजवळ बसायला कोणीही जाणार नाही. त्यामुळे 4,500 कोटी रुपयांचा हा जो नदी सुधार प्रकल्प आहे तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे. शिवाय भविष्यात पानशेत प्रलयाच्या पुनरावृत्तीला आपण आमंत्रण देत आहोत. हे सगळे अहवाल जे सांगतायत आजची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती, ते सगळे शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून अनुमान आणि निष्कर्ष नोंदवून तयार केलेले अहवाल आहेत. ते आपल्या प्रशासनाने आणि शासनाने मानायचे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भविष्यात आपल्या पुढचा पिढीचा जीव धोक्यात आहे. 1961 साली आलेला पानशेत प्रलय आपण पाहिला नाही, तो आपल्या पूर्वजांनी पाहिला. आपण आज फोटो, वृत्तपत्राची कात्रणं वाचून त्यावेळी उडालेला हाहाकार समजून घेऊ शकतो. परंतु समजा भविष्यात 37.5% पाऊस वाढला आणि ढगफुटी झाली, 2025 चालू आहे, येत्या 10 वर्षात असं घडलं, 5 वर्षात घडलं, तर आपण जीव वाचवण्यासाठी कुठे पळायचं? पाणी वाहून जायला जागा नसेल तर पाणी असं आडवं पसरायला सुरुवात करेल. आणि ते आडवं शहरात पसरायला लागलं तर गावठाण पुण्याने करायचं काय? शिवाजीनगर असेल, त्याच्यानंतर सदाशिवपेठ, नारायणपेठ, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, सोमवारपेठ, म्हणजे नदी ज्या ज्या दिशेने नवी पेठ असेल, शिवणे असेल, नांदेड असेल, खडकवासला असेल,
DP रोड आहे, राजाराम पूल आहे, या सगळ्या भागात गेल्या वर्षीसुद्धा पावसाने हाहाकार माजवला होता खडकवासल्यातून पाणी सुटल्यावर. आता मुळा नदीला पूर आला तर ते राजपूत वस्ती वगैरे तिकडे पाटील इस्टेट तिकडं पाणी घुसतं, दापोडीत पाणी घुसतं. यांनी करायचं काय? आणि ह्या दोघांच्या संगमाजवळ जर आपण नदी पूर्णतः चेंबून आक्रसून टाकलेली असेल तर पाणी जिथं वाट फुटेल तिथं ते वाहू लागेल आणि सखल भाग हा तात्काळ पाण्याखाली जाणार आहे. जे उंचावर आहे त्यांना काही भीती नाही. मग नदीकाठच्या झोपडपट्टीने अतिक्रमण केलेल्या लोकांनी काय करायचं? पेठांनी काय करायचं? आणि हे पाणी तुंबून राहिलं तर मागची गटारं तुंबतील, नागझऱ्या तुंबतील, नाले तुंबतील. त्या घाण पाण्याने करायचं काय? रोगराई कशी फैलावेल? दुर्गंधी कशी सुटेल? याचा विचार आपण करणार आहोत का नाही? त्यामुळे पानशेत प्रलय याची पुनरावृत्ती शक्य आहे. नदी सुधार योजना हा नदीचा गळा आवळण्याचा फास ठरणार आहे आणि मृतप्राय झालेल्या नदीला पुनरुज्जीवन करायचं सोडून पात्र आपण नदीचं दिवसेंदिवस अरुंद करत आहोत आणि सुधार रुंद करत आहोत. ह्याच्यामधून कुणाला काय कमवायचं असेल त्यांनी कमवावं, पण आपल्या पुण्याच्या पर्यावरणाने शेवट मान टाकलेली आहे आणि आपली नदी ही शेवटच्या घटका मोजत आहे असं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. नदी सुधार प्रकल्पामुळे पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती याबाबत मी 27 मार्च 2025च्या दैनिक केसरीमध्ये समस्याग्रस्त पुणे ही जी मालिका क्रमांक 2 आहे त्या मालिकेमध्ये मी हा लेख लिहिला होता जो प्रकाशित झालेला आहे संपादकीय पानावर. तो लेख या अनुषंगाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे, देवाजवळ प्रार्थना आहे. परंतु नदीपात्रात पर्यावरणाच्या दृष्टीने ज्या घटना घडत आहेत, घडलेल्या आहेत, त्या घातक आहेत आणि नदीपात्रात मानवी हस्तक्षेपाला जागा नाही. परंतु नदी बोलू शकत नाही. नदीची जी परिसंस्था आहे ती उद्ध्वस्त झाली आहे. पशु पक्षी तिथलं जे बायोकल्चर असेल ते नष्ट झालेलं आहे. ते पुनरुज्जीवित करायचं सोडून आपण सिमेंट, कॉन्क्रीट, दगड, विटा, माती, मुरुम ह्याचे भराव तिथं आणून टाकत आहोत. त्याच्यामध्ये मग त्या पेवर ब्लॉकसुद्धा आहेत जे सिमेंट कॉन्क्रीटच्या विटा आहेत. ह्या सगळ्यांचं तिथं काही काम नाही. नदीमधला गाळ काढणे, नदीचे झरे पुनरुज्जीवित करणे, नदीचं प्रदूषण पूर्णतः थांबवणे, सांडपाणी नदीमध्ये जाऊ न देणे, औद्योगिक वापराने औद्योगिक आस्थापनामधून येणारं विषारी पाणी त्याच्यामध्ये जाऊन न देणे, त्याच्यावर 100% प्रक्रिया करून त्याच्यातला BOD हरित लवादाने दिलेल्या मानकापर्यंत आणून मग ते पाणी त्या नदीमध्ये सोडणे, अशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील. नदी ही आपली माता आहे असे बोलून चालणार नाही, तर मातेच्या आरोग्याची काळजी घेणं हे लेकरांचं कर्तव्य आहे. लेकरं आपली कर्तव्यापासून परावृत्त झाली आहे, विनमुख झाली आहे, म्हणून आपली माता मृतप्राय झालेली आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. धुरीणांनी हे समजून घ्यायला हवं. सुधार हा नदीपात्राला, नदीला आवश्यक नाही, तर नदीच्या लेकरांना, शासन आणि प्रशासनाला आपल्या विचारसरणीमध्ये सुधार आणणं आवश्यक आहे असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना कळकळीचं सांगणं आहे. तर तुम्ही समजून घ्या. स्थापत्य अभियंते, पर्यावरण अभियंते, वास्तुविशारद, पर्यावरणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि या सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवं असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझं हे कळकळीचं म्हणणं आणखी कळकळीच्या लोकांपर्यंत पोचवा. आणि ऑफबीट हे अनवट वाटेचा जो हा प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये एक जोडीदार म्हणून तुम्ही सर्व सामील व्हा असं माझं तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे. अनवट वाट ही एक चळवळ आहे. ही चळवळ आम्हा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, एवढंच माझं या निमित्ताने म्हणणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.